हॅलो. आज मी सांगणार आहे पैठणी कशी मेंटेन ठेवायची. मोस्टली रिफोल्ड, पहिली गोष्ट तर त्याला रिफोल्ड करत राहा 3-4 महिन्यांनी, जेणेकरून साड्यांच्या घड्यांमुळे जो डॅमेज होतो तो टळेल. सेकंड इज मॉइश्चर लागू देऊ नका. दर मान्सून पिरियडमध्ये किंवा ह्युमिडिटीच्या एरियामध्ये साड्या सारख्या वाळत घाला सावलीमध्ये, जेणेकरून मॉइश्चर टळेल. मॉइश्चर साड्यांना लागणार नाही आणि साड्यांचं डॅमेज होणार नाही. थर्ड इज की परफ्यूम मारू नका डायरेक्ट सिल्क आणि त्या जरीवर, त्याच्यामुळे सिल्क आपल्या साडीची जरी डॅमेज होण्याचे चान्सेस असतात. डायरेक्ट परफ्यूम साडीवर कधीच मारू नका. फोर्थ इज की आयनिंग करताना जेव्हा केव्हा आयनिंग कराल तेव्हा डायरेक्ट हेवी हाय हीटवर ठेवू नका. लो प्रेस करा, लो हीटवर प्रेसिंग करा आणि मस्लिन क्लॉथमध्ये साड्या रॅप करून ठेवा. अशाच हँगरला हँग करून ठेवू नका. त्याच्यामुळे पण खूप फरक पडतो साड्यांमध्ये मेंटेन राहण्यामध्ये. बस आणि अशा प्रकारे मग तुम्ही तुमचे हँडलूम साडीची लाईफ वाढवू शकता. थँक्यू.